नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी गणित विषय शिक्षक सोनोने व्हीटी. आज आपण इयत्ता 8वीतील मॅथमॅटिक्स या विषयातील चॅप्टर नंबर 3 इंडायसेस अँड क्यूब रूट यातील काही प्रॅक्टिस सेटचा आज आपण अभ्यास करणार आहोत. In this section, we are going to take a look at practice set 3.1 and practice set 3.2. आज आपण सराव संच 3.1 आणि सराव संच 3.2 यातील काही उदाहरणांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1 बघण्या अगोदर थोडी माहिती आपण बघून घेऊ. या माहितीच्या आधारे आपल्याला उदाहरणं सोडवायला सोपं जाईल. तर बघा, meaning of number with radical indices. Meaning of the number when the index is a rational number of the form 1 upon n. Let us see the meaning of indices in the form of rational number such as 1 upon 2, 1 upon 3, 1 upon 5, dash dash dash, 1 upon n. To show the square of a number, the index is written as 2. As to show the square root of a number, the index is written as 1 upon 2. या ठिकाणी बघा, संख्यांचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ संख्यांचा घातांक 1/2, 1/3, 1/5, डॉट डॉट डॉट, 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल तर त्या संख्यांचा अर्थ पाहू. एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात आणि संख्येचे वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक 1/2 या ठिकाणी लिहितात. फॉर एक्झाम्पल, स्क्वेअर रूट ऑफ 25 इज रिटन ॲज इन सर्ड. या चिन्हाला सर्ड सुद्धा म्हणतात किंवा रॅडिकल साईन सुद्धा म्हणतात बरं का. इन सर्ड 25 युजिंग द रॅडिकल साईन. हे जे चिन्ह आहे इथं दिसतंय तुम्हाला, याला रॅडिकल साईन सुद्धा म्हणतात किंवा सर्ट सुद्धा म्हणतात. याला मराठीतून करणी म्हणतात. युजिंग इंडेक्स इन इट इज एक्सप्रेस ॲज 25 पॉवर 1 अपॉन 2 किंवा 25 पॉवर हाफ असं सुद्धा त्याचा तुम्ही त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतात. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं बघा, पुढे बघा, देअर फॉर इन रॅडिकल साईन 25 इज इक्वल टू 25 पॉवर 1 अपॉन 2 किंवा 25 पॉवर हाफ. या ठिकाणी उदाहरणार्थ 25चे वर्गमूळ हे जे चिन्ह दिसतंय तुम्हाला, हे कर्णी चिन्ह वापरून या ठिकाणी आपण वर्गमुळात 25 किंवा कर्णीत 25 असे या ठिकाणी लिहितो. घातांक वापरून ती संख्या या ठिकाणी जर वर्गमूळ तुम्हाला दाखवायचं असेल तर ती संख्या आपण 25च्या डोक्यावरती 1/2 अशा पद्धतीने आपण लिहितात. बघा, वर्गमूळ जर दाखवायचं असेल तर 25चे वर्गमूळ असं जर म्हणायचं असेल तुम्हाला, 25चं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 असं जर लिहायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 25च्या डोक्यावरती त्या ठिकाणी काय लिहावं लागेल, 1/2 अशा पद्धतीने त्या ठिकाणी लिहावं लागेल किंवा त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजे त्या चिन्हामध्ये 25 हे लिहावं लागतील. या दोन्ही पद्धती तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. जर तुम्हाला म्हटलं 25चे वर्गमूळ लिहा तर एक तर त्या चिन्हामध्ये 25 लिहायचं किंवा तुम्ही 25च्या डोक्यावर 1/2 असं लिहू शकतात. जेव्हा आपण वर्ग म्हणतो स्क्वेअर ऑफ 25, ठीक आहे, तर त्या ठिकाणी 25च्या डोक्यावर 2 लिहितो आपण म्हणजे त्याचा वर्ग, 25चा वर्ग असा लिहितो. पण या ठिकाणी तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हटलं, मग अशा वेळेस या ठिकाणी काय करायचं, तुम्ही त्याच्या डोक्यावरती 1/2 असं लिहायचं. जर तुम्हाला क्यूब रूट ऑफ जर म्हटलं, क्यूब रूट ऑफ 25 जर असं म्हटलं समजा, तर त्या ठिकाणी काय करायचं माहिती का, या चिन्ह जे आहे ना कर्णीचं, हे रॅडिकल साईन जे आहे ना, या रॅडिकल साईनच्या वरती तिथं 3 लिहायचं आणि त्या कर्णीमध्ये तुम्ही काय करायचं, 25 लिहायचं. खाली दिलेलं आहे बघा तुम्हाला, त्या ठिकाणी सांगितलंय तुम्हाला. समजा वर्ग आपण लिहिताना कशा पद्धतीने लिहितो, स्क्वेअर कशा पद्धतीने लिहितो ते आपण बघितलं. पण जर आपल्याला त्यांनी जर म्हटलं की आता घन लिहा, त्याचा क्यूब लिहा, तर आता क्यूब रूट लिहा समजा, त्याचा घनमूळ जर आपल्याला लिहायचा असेल
तर अशा वेळेस आपण काय करायचं, ते रॅडिकल साईनच्या बाहेर 3 लिहायचं आणि मध्ये जी संख्या असेल ती लिहायची. इथे त्यांनी खाली एक ओळ दिली बघा तुम्हाला समजण्यासाठी. सिमिलरली क्यूब ऑफ ए इज रिटन ॲज ए क्यूब. बघा एच्या डोक्यावरती 3 लिहितो आपण. जर आपण त्या ठिकाणी एचं घन असं जर म्हणायचं असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी एच्या डोक्यावर आपण 3 लिहितो, एचा घन म्हटलं. पण जर आपण एचे घनमूळ जर म्हटलं, त्यांनी सांगितलं बघा अँड क्यूब रूट ऑफ ए इज रिटन ॲज, मग त्या रॅडिकल साईनच्या बाहेर 3 आणि ए मध्ये लिहिला. जर आपण त्या ठिकाणी एचं घनमूळ असं जर उच्चार करायचा असेल आपल्याला, तर त्या कर्णीच्या बाहेर म्हणजे त्या चिन्हाला आपण कर्णी म्हणतो किंवा सड, इंग्रजीमध्ये त्याला सड म्हणतो किंवा रॅडिकल साईन म्हणतो. तर एच्या बाहेर 3 लिहायचे आणि त्या रॅडिकल साईनच्या आत काय लिहायचा, ए, कारण एचे घनमूळ म्हटले ना आपण. ठीक आहे. आता बघा, जर अजून एक पद्धत त्याची अशी लिहिण्याची, जसं आपण 1/2 लिहित होतो ना एखाद्या संख्येच्या डोक्यावरती वर्गमूळ म्हटल्यावर. आता घनमूळ म्हटल्यावर तुम्ही काय करायचं, त्या एच्या डोक्यावरती बघा 1/3 असं लिहिलेलं आहे. त्याचं वाचन कसं करायचं, ए पॉवर 1/3, ए पॉवर 1/3. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याला वाचन करू शकतो किंवा असं ते लिहितात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा 4चा घन या ठिकाणी दाखवलेला आहे. क्यूब ऑफ 4 या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं क्यूब ऑफ ए, आपण जसं बघितलं तसं क्यूब ऑफ 4 इज इक्वल टू 4 × 4 × 4 इज इक्वल टू 64. 4चा 3 वेळेस गुणाकार. त्याचा क्यूब करणे, एखाद्या संख्येचा क्यूब म्हणजे काय, ती संख्या 4 वेळेस गुणाकारात लिहिणे, त्याचा 3 वेळेस गुणाकारात लिहिणे आणि त्याचा गुणाकार त्या ठिकाणी करणे. या ठिकाणी 4चा घन आहे म्हणून 4 ही संख्या किती वेळेस लिहिली आपण, 3 वेळेस गुणाकारामध्ये, आणि त्याचा गुणाकार किती येतो, 64. ठीक आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 64 कॅन बी रिटन ॲज, बघा आता इथं इन रॅडिकल साईन 64 आणि त्या रॅडिकल साईनच्या बाहेर काय लिहिलं तुम्ही, 3 लिहिले. और याचं वाचन 64 पॉवर 1/3 आणि ते अशा पद्धतीने लिहितात. 64च्या डोक्यावर 1/3 या पद्धतीने ते आपण लिहितात. आणि त्याचा अर्थ काय होतो, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की हेचे कितवे मूळ आहे, समजा 3रे मूळ किंवा घनमूळ आपण ज्याला म्हणू. ठीक आहे. आता त्याच्या जागेवर जर समजा एखाद्या संख्येच्या डोक्यावरती, इथं खाली त्यांनी फॉर एक्झाम्पल दिलेले तुम्हाला, 128च्या डोक्यावर 1/7 आहे बघा. मग 128 पॉवर 1/7 म्हणजे याचं वाचन कसं करायचं, मग 7th रूट ऑफ 128. जी खाली संख्या लिहिलेली असते अंशच्या खाली, जी दुसरे डिनोमिनेटर्स जे असतात, म्हणजे या ठिकाणी 7 आहे बघा छेद. मग हा छेद काय आहे त्या ठिकाणी, रूट ऑफ. ठीक आहे. रूट आहे, काय रूट आहे, मूळ आहे ते. म्हणजे 128 ते किती 7वं मूळ आहे. खाली लिहिलेली संख्या ही रूट असते, मूळ असतं, हे लक्षात ठेवा आता. ठीक आहे. आपल्याला पुढे उदाहरण सोडवताना हे लक्षातच येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी या संख्याच्या डोक्यावरती ज्या लिहिलेल्या असतात रूट, ते कशा पद्धतीने वाचन करायचे आपण बघितलं. आता पुढे प्रॅक्टिस सेट 3.1. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म. इंडेक्स म्हणजे घातांक रूपातील किंवा वापरून पुढील संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. पहिला प्रश्न बघा, 5th रूट ऑफ 13, 13चे 5वे मूळ. आता 13चे 5वे मूळ म्हणजे काय, की 13 लिहिल्यानंतर आपल्याला त्याच्या डोक्यावरती 1/5 लिहायचे किंवा इन रॅडिकल साईन, पण त्या रॅडिकल साईनच्या बाहेर काय लिहायचे मग 5, आणि त्या साईनच्या आत किती लिहिशाल तुम्ही, 13. म्हणजे हे कितवं रूट आहे, मग ते 5th रूट. मग 13चा 5th रूट अशा पद्धतीने लिहितात, 13 पॉवर 1/5. ठीक आहे. और इन्सर्ट 13 या ठिकाणी, त्या 30च्या बाहेर त्या ठिकाणी काय लिहायचं तुम्ही, त्या ठिकाणी 5, म्हणजे 5th रूट ऑफ 13 असं त्याचं वाचन या ठिकाणी होतं. 6th रूट ऑफ 9, मग या ठिकाणी काय करायचं, 9च्या डोक्यावर किती येईल, 9 पॉवर 1/6. और या ठिकाणी रॅडिकल साईनमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी लिहायचं, 6 बाहेर लिहायचे आणि त्या साईनच्या आत, त्या चिन्हाच्या आत तुम्ही काय करायचं, 9 लिहायचे, कारण ते 6वे मूळ आहे. ठीक आहे. तर असंच जर तुम्हाला विचारलं समजा 6th रूट ऑफ
सेवन्थ रूट ऑफ 9, तर अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचं, 9च्या डोक्यावरती 1/7 लिहायचं, कारण ते कितवं सेवन्थ रूट असं प्रश्न जर असेल तर. 8th रूट असेल तर काय करायचं, छेदस्थानी 8 लिहायचं. जे डोक्यावरचे आपण लिहितो 1/6, 1/7, 1/8, जी खालची संख्या असते ज्याला आपण डेनोमिनेटर्स म्हणतो म्हणजे छेद, तो तो असतो रूट. ठीक आहे. आता इथं पुढे दिलेलं बघा तुम्हाला 8th रूट ऑफ 100, 100चे 8वे मूळ, म्हणजे तुम्ही काय करायचं 100च्या डोक्यावर 1/8 अशा पद्धतीने लिहायचं. किंवा चिन्हामध्ये साईनमध्ये या ठिकाणी बघा कसं लिहिलेलं आपण, त्या चिन्हाच्या बाहेर 8 आणि त्या चिन्हाच्या आत आपण किती लिहिले 100 है ना. रॅडिकल साईनच्या आतमध्ये आपण किती लिहिले 100 या ठिकाणी लिहिले. 7th रूट ऑफ 13, तर ते सुद्धा या ठिकाणी 13 पॉवर 1/7 और इन रॅडिकल साईन 30 आणि त्याच्या बाहेर किती लिहायचं तुम्ही 7. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण चिन्हामध्ये हे दाखवू शकतो. त्यानंतर बघा, राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ ए इन इच ऑफ द फॉलोइंग नंबर. खालील घातांकीय संख्या कोणत्या संख्येचे किती मूळ आहे ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. आता कोणत्या संख्येचे किती मूळ, आता पहिला जर बघितलं आपण, समजा एक नजर फिरवू समजा स्क्रीनवर 2 मिनिटासाठी लक्ष द्या. 81च्या डोक्यावर 1/4 आहे, म्हणजे किती आहे ते 4th रूट आहे, कारण खालची संख्या ही काय असते रूट. आपण मागच्या वेळेस आपल्याला त्यांनी लिहायचं सांगितलं होतं, ती संख्येचा रूट किती आहे ते लिहायचं सांगितलं होतं. आता आपल्याला काय करायचं माहिती का, आपल्याला या ठिकाणी नंबर दिलेले आहे, त्या संख्यांचे ते कितवे मूळ आहे ते आपल्याला लिहायचं. nth रूट ऑफ ए, त्या अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येकाचं लिहायचं आहे. मग या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला 81 पॉवर 1/4. मग याचं वाचन कसं होईल, 4th रूट ऑफ 81, 4th रूट ऑफ 81, 81चे चौथे मूळ. दुसरा प्रश्न आहे 49 हाफ पॉवर हाफ, 49 पॉवर हाफ. हाफ किंवा त्याचं वाचन असंही करू, कारण तो अर्धा आहे ना म्हणून त्याला हाफ, 1/2 म्हणजे काय हाफ, किंवा 49 पॉवर 1/2. मग या ठिकाणी त्याचं वाचन त्याला लिहायचं कसं शब्दामध्ये, स्क्वेअर रूट ऑफ 49, स्क्वेअर रूट ऑफ 49. या ठिकाणी बघा 15च्या डोक्यावर 1/5 आहे, मग याला लिहिलं 5th रूट. कितवं रूट आहे आता हे 5th रूट ऑफ 15, तिसरं. चौथं बघा 9th रूट आहे, 9th रूट ऑफ 512. त्यानंतर याला मराठीतून वाचन कसं करायचं, 512चे 90 मूळ. 5वं उदाहरण आहे बघा, या ठिकाणी 19th रूट ऑफ 100, म्हणजे 100चे 19वे मूळ. त्यानंतर 7th रूट ऑफ 6, 6वेचं उत्तर काय 7th रूट ऑफ 6, 6चे 7वे मूळ. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी यांच्या शब्दामध्ये हे लिहू शकतो. प्रॅक्टिस सेट 3.2. या ठिकाणी तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे पुस्तकामध्ये. मी या ठिकाणी प्रत्येक जे रिकाम्या जागा होत्या त्या पूर्णपणे भरलेल्या आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी. आता हे जे नंबर्स आहे, हे नंबर आपल्याला 2 पद्धतीत लिहायचे. मग वाचन आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो, पॉवर ऑफ द रूट किंवा रूट ऑफ द पॉवर. आता पहिले एकदा हे सेमीवाल्यांसाठी स्क्रीनवर दाखवलेलं आहे मी, मराठी मीडियमवाल्यांसाठी पण पुढच्या स्क्रीनवर आपल्याला ते बघायचे. आता याचं वाचन कसं करायचं बघा, पहिल्याचं जे आहे 225 पॉवर ऑफ 3/2. मग याचं वाचन कसं करायचं, आता 3 हाच काय झाला तुमचा पॉवर, 2 काय झाला तुमचा त्या ठिकाणी रूट. नीट लक्ष द्या बरं का, 3 हा काय झाला तुमचा पॉवर आणि 2 काय झाला त्या ठिकाणी पहिल्याचं बघतोय आपण. 225च्या डोक्यावरती जे 3/2 लिहिलेले आहे त्याचं बघा, 3 हा झाला तुमचा पॉवर आणि 2 झाला तुमचा त्या ठिकाणी काय रूट. ठीक आहे. मग याचं वाचन बघा, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 आणि रूट ऑफ द पॉवर. असं लिहिताना तुम्ही कसं लिहू शकता त्याला, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. याचं दोन्ही पद्धतीत वाचन करू शकता तुम्ही. याचं पॉवर ऑफ द रूट अशी सुरुवात सुद्धा करू शकता तुम्ही, किंवा रूट ऑफ द पॉवर अशी सुद्धा त्या ठिकाणी सुरू करू शकता. आता तुम्हाला फक्त लक्षात एक आलं पाहिजे की त्या संख्येचा पॉवर कोणता आहे आणि रूट कोणता आहे. ठीक आहे, पॉवर कोणता आहे आणि रूट कोणता आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता 45च्या डोक्यावरती 4 छेद कंसाच्या बाहेर 4/5 लिहिलेले.
आता याचा पॉवर कोणता आहे 4 आहे की नाही, आणि रूट कोणता आहे या ठिकाणी 5. मग याचं वाचन करताना कसं बघायचं. आता जो पॉवर असतो ना त्या ठिकाणी सुरुवात त्याच्यापासून करा. 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. बघा सुरुवात पॉवर पासून करायची. 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. किंवा याला तुम्ही उलटही वाचू शकता. समजा तुम्हाला रूट पहिले म्हणायचंय, मग 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45 पुढच्या कॉलम मध्ये लिहिलं. बघा तुम्ही दोन्ही पद्धतीने याचं वाचन केलं तरी चालतं. बघा 45च्या डोक्यावरती 4/5 हे लिहिलेलं आहे. 45चा घात समजा 4/5 असं आपण त्याला म्हणतो. मग याला वाचन करत असताना तुम्ही 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45 असं पण करू शकतात, किंवा त्याचा रूट जो आहे सुरुवात त्याच्यापासून करू शकतात. मग रूट किती आहे 5 आहे, म्हणून 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. 81 चा या ठिकाणी इंडेक्स जो आहे घात 6/7 आहे. मग याचं वाचन कसं करायचं बघा. 6th पॉवर ऑफ 7 रूट ऑफ 81. किंवा आता पहिले रूट बनायचं आपल्याला, तर मग त्यांनी सांगितलंय तुम्ही असं वाचू शकता 7th रूट ऑफ 6 पॉवर ऑफ 81. आता 100चा या ठिकाणी बघा घात 4/10 आहे. मग याचं वाचन कसं करा. आता 4th काय झाला आपला पॉवर, आणि 10 काय झाला या ठिकाणी रूट. मग बघा 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. 10th किंवा रूट पासून सुरुवात करायची असेल तर 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. 5व्या नंबरचं सुद्धा त्याच पद्धतीने वाचू शकतो आपण. 3rd पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 21. किंवा रूट पासून सुरुवात करायची असेल तर 7th रूट ऑफ 3rd पॉवर ऑफ 21. तर अशा पद्धतीने आपण यांचं वाचन करू शकतो. मराठी मीडियमचे विद्यार्थी आता लक्ष द्या. या ठिकाणी बघा कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ असं याचं वाचन आपण करू शकतो. आता 225चं या ठिकाणी डोक्यावर 3/2 लिहिलेलं आहे बघा. 225चा घात 3/2 असं, किंवा 225 पॉवर 3/2. मग याला वाचन करताना बघा कितव्या मुळाचा कितवा घात हे वाचन करत असताना 225च्या वर्गमुळाचा घन आणि कितव्या घाताचे कितवे मूळ असं वाचन करताना 225च्या घनाचे वर्गमूळ. म्हणजे खालची संख्या असते मूळ आणि वरची संख्या असता घात. अंश आणि छेद म्हणजे लिहिलेलं असतं ना, त्यातला आता 3 झाला तुमचा घात आणि खालचे 2 झाले तुमचे मूळ संख्या. आता दुसरं बघा 2 नंबरचं 45 पॉवर 4/5. या ठिकाणी 4 हा जो आहे तो झाला तुमचा घात आणि 5 हे झालं तुमचं मूळ. मग याचं वाचन करताना बघा 45च्या 5व्या मुळाचा 4था घात, किंवा याचं घात पहिले जर म्हणायचं असेल तुम्हाला तर असं पण म्हणू शकतात 45च्या 4थ्या घाताचे 5वे मूळ. एक तर मूळ तुम्ही सुरुवातीला म्हणू शकतात किंवा घात सुद्धा म्हणू शकतात. हे दोन्ही पद्धतीने याचं वाचन करता येतं. आता 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात, 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. तिसऱ्याचं वाचन. चौथ्याचं बघा 100च्या 10व्या मुळाचा 4था घात, किंवा 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. वरचं झालं वरची संख्या असते घात म्हणून त्याला काय म्हणायचं. आता 4 असेल तर 4थ्या घातात, 5 असेल तर 5व्या घाताचं, ठीक आहे. 6 असेल तर 6व्या घाताचं, 7 असेल तर 7व्या घाताचे, ठीक आहे. आणि खालची जर संख्या असेल छेदस्थानची, समजा 4 असेल तर 4थ्या मुळाचा, किंवा 5 असेल तर 5व्या मुळाचा, त्यानंतर 6 असेल तर 6व्या मुळाचा, 10 असेल 10व्या मुळाचा, वरचा कितवा घात येतो त्या ठिकाणी त्याचा उच्चार करायचा. आता 5व्याचं वाचन कसं करायचं बघा. 21च्या 7व्या मुळाचा 3रा घात, किंवा 21च्या 3ऱ्या घाताचे 7वे मूळ. अशा पद्धतीने ही सारणी आपण पूर्ण केली. क्वेश्चन नंबर 2 बघा. राईट द फॉलोइंग नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. बघा परिमेय घातांक रूपात व्यक्त करा.
या ठिकाणी बघा कशा पद्धतीने. आता स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. आता 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. आता 121च्या 5व्या घाताचे म्हणजे 5 हा वर येईल आणि काय वर्गमूळ म्हटलं त्यांनी. स्क्वेअर रूट म्हणजे 2 हा 5च्या खाली येईल, म्हणून 121च्या डोक्यावर 5/2 लिहिलं बघा आपण. 121 पॉवर 5/2. 5 हा तुमचा झाला त्या ठिकाणी पॉवर आणि 2 झाला त्या ठिकाणी तुमचा रूट. ठीक आहे, आलं लक्षात. मग क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 324. तर त्याला कशा पद्धतीने लिहिलं बघा. तुमचा या ठिकाणी क्यूब झाला पॉवर आणि 4th झाला त्या ठिकाणी रूट. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण त्या 324च्या डोक्यावर लिहिलेले आहे. तिसरं उदाहरण बघा. 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. आता या ठिकाणी 5 झाला तुमचा रूट म्हणजे मूळ आणि तुमचा स्क्वेअर झाला. स्क्वेअर म्हणजे काय वर्गाचे वर्ग. तर तो झाला तुमचा घात त्या ठिकाणी, म्हणजे 2 हा वरती लिहावा लागेल आणि 5 हा खाली. तर चौथं उदाहरण बघा. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. म्हणजे 3 हा घन पण आहे आणि मूळ पण आहे. ठीक आहे, म्हणून त्याचा घनमुळाचा घन असं त्या ठिकाणी त्याचा उच्चार केला. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3 म्हणजे 3 अंशात पण येईन आणि छेदात पण येईन. 3च्या डोक्यावर लिहित असताना कंसाच्या बाहेर वरती 3/3 अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण लिहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या तासामध्ये लेक्चर नंबर 8 मध्ये आपण चॅप्टर नंबर 3 मधील इंडायसेस अँड क्यूब रूट मधील प्रॅक्टिस सेट 3.3 हे अभ्यासणार आहोत. धन्यवाद.